कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. लाखो लोकांचे जीव गेले, कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललं आणि जगभरात अनेक वर्ष एकच प्रश्न विचारला जात होता की हा कोरोना व्हायरस नेमका आला तरी कुठून? तो नैसर्गिकरित्या पसरलाय की त्यामागे काही मोठं रहस्य दडलंय? आता या प्रश्नावर एक नवीन आणि धक्कादायक वाद समोर आलाय. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या डायरेक्टर तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेचे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि कोरोना काळात सर्वात प्रभावशाली चेहरा बनलेले डॉक्टर अँथनी फाउची यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यांच्या आरोपानुसार कोरोना महामारी मागचं सत्य अनेक वर्ष जगापासून लपवलं गेलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये फाउची आणि काही गुप्तचर अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. हा वाद नक्की काय आहे आणि गबार्ड यांनी नक्की कोणाकडे हे मुद्दे मांडले आहेत, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर तुलसी गबार्ड यांनी डॉक्टर अँथनी फाउची यांच्यावर खूपच गंभीर आरोप केलेत. डॉक्टर फाउची हे कोरोना काळात अमेरिकेतलं सर्वात प्रभावशाली आरोग्य अधिकारी मानले जात होते. जगभरातले लोक त्यांच्या पत्रकार परिषदांकडे बारकाईनं लक्ष देत होते. अनेक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. पण आता त्यांच्यावरच कोरोना महामारी मागचं सत्य लपवण्याचा आरोप केला जातोय. तुलसी गबार्ड यांनी काही नवीन डॉक्युमेंट्स आणि मेसेजेस समोर आणल्याचा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना महामारी येण्यापूर्वी अमेरिकन नागरिकांच्या टॅक्समधून जमा झालेला पैसा चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला देण्यात आला. हा पैसा वटवाघळांमधल्या कोरोना व्हायरसवर रिसर्च करण्यासाठी वापरण्यात आला. गबार्ड यांच्या आरोपानुसार याच रिसर्चशी संबंधित काही घटना पुढे कोरोना महामारीचं कारण ठरले आणि व्हायरस लॅबमधून बाहेर पडल्याची शक्यता दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या मते सर्वात मोठा प्रश्न फक्त व्हायरस कुठून आला हा नाही, तर त्यानंतर जगाला नेमकी कोणती माहिती देण्यात आली हा आहे. गबार्ड यांनी असा दावा केला आहे की फाउची यांनी काही इंटेलिजन्स ऑफिसरसोबत आणि काही निवडक वैज्ञानिकांसोबत मिळून अशी एक कथा तयार केली ज्यामध्ये व्हायरस प्राण्यांमधून नैसर्गिकरित्या आल्याचं जास्त ठळकपणे मांडलं गेलं. त्यांचा आरोप आहे की ज्या वैज्ञानिकांनी किंवा अधिकाऱ्यांनी वुहान लॅब लीकच्या शक्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले त्यांच्या मतांकडे पुरेसं लक्ष देण्यात आलं नाही. काहींना प्रेशर खाली आणलं गेलं, काही लोकांना त्यांच्या करिअरवर परिणाम होईल अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचे सुद्धा दावे करण्यात आले आहेत. तुलसी गबार्ड यांनी महामारीच्या काळात डॉक्टर फाउची यांनी कथितपणे 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्याचा आरोप केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे वुहानमध्ये चालणाऱ्या कोरोना रिसर्चसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. दुसरी गोष्ट म्हणजे इंटेलिजन्स एजन्सीची संबंधित चर्चांमध्ये पडद्यामागून भूमिका घेणं आणि काही स्पेसिफिक वैज्ञानिकांच्या माध्यमातून नैसर्गिक उत्पत्तीचा सिद्धांत मजबूत करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माध्यमांना कोरोना विषयातले सर्वात मोठे एक्सपर्ट म्हणून समोर येऊन जनतेला अशी माहिती देतात जी आता नव्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे अमेरिकन संसदेत दिलेली साक्ष. गबार्ड यांच्या दाव्यानुसार 2024 मध्ये काँग्रेस समोर शपथ घेऊन बोलताना फाउची यांनी इंटेलिजन्स एजन्सीची झालेल्या काही चर्चांबाबत चुकीची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी अनेक प्रश्न टाळले आणि नंतर त्यांना अशा चर्चांबाबत माहिती नसल्याचं सांगितलं. पण नव्याने समोर आलेल्या कागदपत्रांमधून वेगळं चित्र दिसत असल्याचा दावा केला जातोय. गबार्ड यांनी हेही म्हटलंय की कोरोना महामारीनं जगाला अमाप वेदना दिल्यात. करोडो लोकांनी त्यांचे प्रिय व्यक्ती गमावलेत, लाखो व्यवसाय बंद पडलेत, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळल्यात, मुलांचं शिक्षण थांबलंय, सामान्य लोकांचा मानसिक आरोग्य बिघडलंय. अशा एका भयानक संकटांमध्ये जर कुणी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी अधिकारांचा गैरवापर केला असेल तर त्यांची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे. या तपासादरम्यान काही विसलब्लोअर्स म्हणजे एखादा गैरप्रकार उघड करणारे लोकही समोर आले असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यांनी या प्रकरणात वेगळं मत मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना दडपण्याचा प्रयत्न झाला. काही कर्मचाऱ्यांना तक्रारी केल्यानंतर नोकरी गमवावी लागल्याचे आरोप करण्यात आले. काही अधिकाऱ्यांना प्रमोशन थांबवण्याच्या धमक्या दिल्याचं दस्तऐवजांमधून समोर आल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण खुलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर झालेल्या जवळपास 1 वर्षाच्या तपासानंतर समोर आल्याचा दावा केला जातोय.
त्यामुळे आता हा मुद्दा फक्त चर्चेचा राहिला नाहीये, तर तो जागतिक राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनतेच्या विश्वासाशी जोडला गेलाय. पण इथे एक मोठा प्रश्न अजूनही उभा राहतो. जर कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात काही गोष्टी जगापासून लपवण्यात आल्या असतील, तर त्या का लपवण्यात आल्या? जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य संकटांमध्ये राजकारण, सत्ता आणि विज्ञान यांच्यामध्ये नेमकं काय घडत होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात अशी महामारी पुन्हा आली तर? आज कोरोना संपल्यासारखा वाटत असला तरी त्याच्या जखमा अजूनही अनेकांच्या मनात जिवंत आहे. अनेकांनी आपले आईवडील, भाऊ बहीण, मित्र गमावलेत. लाखो लोकांची स्वप्न तुटलीत. त्यामुळे कोरोना नेमका कसा सुरू झाला आणि त्या काळात जगाला संपूर्ण सत्य सांगितलं गेलं होतं का, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुलसी गबाड यांच्या या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वुहान लॅब, डॉक्टर अँथनी फाउची आणि कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांकडे वळलंय. पुढे या आरोपांमधून नेमकं काय सत्य समोर येतं हे तपास आणि पुढच्या चौकशीमधून स्पष्ट होईल. पण तुम्हाला काय वाटतं? कोरोना महामारीबाबतचं संपूर्ण सत्य जगासमोर आलंय की अजूनही काही लपवलं जात आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी पाहत राहा लगावबत्ती.